माहित नाही का हा आमच्यासाठी असता तर आमच्या पैकी एकानं तरी तुमच्याकडे निवेदन दिलं असतं, आम्हाला रस्ता गैरसोयीचा मार्ग रस्ता वाढवा, पंढरपूरला जाताना रस्ता करा, तुळजापूरला जाताना रस्ता करा, ट्रॅफिक जाम व्हायला लागलाय, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला जाताना रस्ता करा, रस्ता ट्रॅफिक जाम व्हायला लागलाय. आम्ही असं कधी म्हटलेलं नाही, कारण आता अस्तित्वात असणारे रस्ते अतिशय चांगले आहेत. मग हा रस्ता करायचा अट्टास का? याचे कारण गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुरजागड मध्ये जे काही मायनिंगचं काम चालू आहे, या गडचिरोलीच्या मायनिंग मध्ये जे उत्खनन होत आहे ते सगळं उत्खनन भरून गोव्याला त्यांना एक्सप्रेस रस्त्याला न्यायचं आहे. 16 चाकी हायवे मधनं ते सगळं न्यायचं आहे. त्यांना मध्ये रस्त्यामध्ये काही अडथळे नको. त्यांना कोणी तुम्हाला आठवत असेल, एखादी बातमी तुम्ही तुमच्या कानावर आली असेल, गडचिरोली मध्ये एका या अशा शक्तिशाली हायवानं ज्याच्यामध्ये 40 टन मायनिंग होतं, एका वाहनाला धडक दिली आणि त्या ठिकाणी 10 प्रवासी त्या वाहनातले मृत्युमुखी पावले. आणि मग अशा प्रकारचे या राक्षसी वाहनांना गोव्यापर्यंत होणाऱ्या वाहतुकीला कसल्याही प्रकारचा अडथळा नको म्हणून हा शक्तीपीठ महामार्ग करायचं काम चालू आहे. तो तुमच्यासाठी नाही, आमच्यासाठी नाही. आणि समजा चुकून तुम्ही आम्ही त्याच्यावरून गेलो तर त्याच्यावर तुम्हाला टोल द्यावा लागणार आहे, 1 किलोमीटरला 10 रुपये प्रमाणे. आणि या टोल मधनं हे सगळे पैसे खर्च होणारे वसूल होणार आहे. सरकार नाही खर्च करणार. ते पैसे आधी सरकार बँकेला पत्र देणार आणि बँकेच्या हमीपत्रावर कंपन्या कर्ज काढणार आणि कर्ज काढल्यानंतर ते कर्ज तुमच्या माझ्या टोल मधनं ते पैसे वसूल करून ते कर्ज फेडायचं. 50 वर्ष या महाराष्ट्रातल्या ज्या भाविकांनी त्या रस्त्यावरून जर प्रवास केला तर टोल देऊन कर्ज फेडायचं. तुम्हाला माहितीये, त्या रस्त्यावरून जाणाऱ्या आमदाराला टोल नाही, खासदाराला टोल नाही, मंत्र्याला टोल नाही, सरकारी अधिकाऱ्याला टोल नाही, पोलिसाला टोल नाही, सरकारी वकिलाला टोल नाही, न्यायाधीशाला टोल नाही. टोल तुम्हाला मला सामान्य माणसाला फक्त भरायचा आहे. आणि मला खात्री आहे, ज्या पद्धतीला या अदानीचे स्मार्ट मीटर घरात बसावेत म्हणून या सरकारने एक विशेष अधिसूचना काढून स्मार्ट मीटर बसवणाऱ्यांचा गुन्हे दाखल करण्यात येईल असा कायदा केला. त्याच पद्धतीने मला खात्री आहे की तुमचा आमचा विरोध मोडून काढून ज्यावेळी हा रस्ता होईल त्यावेळी या गडचिरोलीतल्या वाहतूक होणारी जी मायनिंग आहे त्या 16 चाकी जे हायवे जाणार आहे, ज्याला खरं तर 11,385 रुपये एका खेपोला टोल बसायला पाहिजे होता, तो टोल एका आदेशानुसार माफ केला जाईल आणि तुम्ही आम्ही मात्र ते टोलचे पैसे भरत राहायचा, असा यांचा डाव आहे.